संबंधातून सुरू झालेला वाद अखेर एका तरुणाच्या आत्महत्येपर्यंत पोहोचला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश अशोक हलवाई असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वय अवघे 24 वर्षे होते। घोरपडे पेठ परिसरात राहणाऱ्या गणेशने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी खडक पोलिसांनी 32 वर्षीय स्वप्नाली संतोष तावरे हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। स्वप्नाली ही मूळची रायगड जिल्ह्यातील महाड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। गणेश आणि स्वप्नाली यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबियांना मिळाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दोन्ही कुटुंबियांची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत दोघांनी पुढे कोणताही संपर्क ठेवायचा नाही, तसेच संबंध पूर्णपणे संपवायचे असा निर्णय घेण्यात आला होता। परंतु समेटानंतरही स्वप्नाली तावरे हिने गणेशशी पुन्हा संपर्क साधत त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सततच्या या मानसिक तणावामुळे गणेश खचून गेला होता आणि अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। मृत गणेशची बहीण कोमल सोनवणे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक ताळीकोटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। पोलिसांकडून संबंधित महिलेवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे प्रेमसंबंध, मानसिक ताण आणि कौटुंबिक वाद याबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? अशा घटनांना नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा।